आदम ईवच्या काळापासून मोहम्मद पैगंबरापर्यंत अनेक प्रेषितांनी तयार केलेला हा ग्रंथ केवळ मुस्लिमांसाठी नसून अखिल मानवजातीसाठी आहे, असे प्रतिपादन डॉक्टर इक्बाल मिन्ने यांनी केले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात नसीमा फाउंडेशन पनवेल आयोजित एकेशेक अनुवादित दिव्य कुराण या पवित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आयुष्याचा उद्देश काय हे शोधण्याचा संदेश कुराणाने दिला आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम कुराणाचे भाषांतर केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. मुफ्ती मुहम्मद रजी कडवाईकर यांनी आपल्या भाषणाद्वारे कुराणची 5 उपदेशतत्वे सांगितले आहेत. 1. शरीराच्या हानी करणाऱ्या बाबी टाळा. 2. दारू जुगार हे सैतानाचे काम आहे, सबब त्यापासून दूर राहा. 3. आईवडिलांचा आदर करा, त्यांना उलट उत्तरे देऊ नका, त्यांच्यावर मायेची पाखर घाला. 4. अंगभर कपडे परिधान करूनच वावरावे, तसेच पुरुषांची नजर खाली असावी. 5. गैरसमजाला थारा देऊ नका. दूरदर्शनचे जावेद शेख आपल्या भाषणात म्हणाले, धर्मग्रंथ स्वतःच्या भाषेतून वाचला तर चांगला समजतो. कुराण हा ईश्वरनिर्मित ग्रंथ आहे. एकेशेख सरांनी त्याचे अचूक व सुलभ भाषांतर केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी अनुवाद, भाषांतर व रूपांतर यातील फरक समजून सांगितला. एकेशेख सरांनी एकतप परिश्रम करून कुराणांचा अनुवाद सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत केल्याचे प्रतिपादन केले. तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही सर्व धर्माचे सार असल्याचे नमूद केल्याची माहिती दिली. गझल नवाज भीमराव पांचाळे म्हणाले की एकेशेख रसिकांचे शाहीर असून त्यांना गरिबांच्या दुःखाची जाण आहे. मराठी साहित्यातील गझलेचे दालन त्यांनी समृद्ध केले आहे. पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व वक्त्यांच्या विधानाचा आढावा घेताना सांगितले की सर्व धर्माचे अंतिम तत्व मानवतेचे कल्याण आहे. वरील वक्त्यांसोबत कय्यूम मौलाना मोहम्मद जावेद शेख, मोहम्मद असलम खान हे प्रमुख पाहुणे देखील व्यासपीठावर विराजमान होते. त्यांनी कुराणांसंबंधी मौलिक माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर समीर शेख यांनी नेहमीच्या सफाईने केले. कुमारी फातिमा शेख हिने अल फातिहा प्रार्थना सुरेल आवाजात म्हटली. कुमारी सानिया शेख हिने प्रार्थनेचा मराठी अनुवादही सादर केला. उत्सवमूर्ती एके शेख यांनी प्रास्ताविकात कुराण ग्रंथाचा अनुवाद करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती श्रोत्यांना दिली. त्याचेच फलित म्हणजेच हा पवित्र ग्रंथ. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे प्रसंगानुरूप कविता त्यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गाऊन दाखवली. दिव्य कुराण या ग्रंथाचे प्रकाशन शब्दान्वय प्रकाशन संस्थेचे प्रभाकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यवस्थापन शास्त्रात PhD मिळाल्याच्या निमित्ताने डॉक्टर समीर शेख यांना सन्मानित करण्यात आले. मुखपृष्ठकार युसुफ सर यांचा देखील सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे आलिशान सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. कोकण मराठी साहित्य परिषद, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, जनजागृती ग्राहक मंच, केगोलिमय वाचनालय, निवृत्त सेवा संघ, सिटिजन युनिटी फोरम यासारख्या अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. तसेच अनेक प्रतिष्ठित व मान्यवर हजर होते. यासोबतच मोहल्ल्यातील लोक देखील आवर्जून कार्यक्रमाला आले होते. एके शेख कुटुंबियांचे सदस्य IK शेख, YK शेख, हमीद शेख, डॉक्टर समीर शेख, इंजिनियर साजिद शेख, विधितज्ञ सलीम शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. डॉक्टर समीर शेख यांच्या आभार प्रदर्शनाने व सामूहिक राष्ट्रगीत गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल.